नमस्कार ट्रेडर, स्वागत आहे तुमच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास असणार आहे. त्याचं कारण हे आहे की आपण जे इंडिकेटर डेव्हलप केलं होतं त्याचं कसं यूज करायचं आहे, काय करायचं आहे आणि एंट्री कशी करायची, एक्झिट कशी करायची, कोणत्या टाईम फ्रेममध्ये आपण वर्क केलं पाहिजे, कशा एंट्री घ्यायच्यात, सगळं डिटेल्स या व्हिडिओमध्ये मी आज कॅप्चर करून देणार आहे. तर बघा, एपेक्स हंटर लाईव्ह चेन 3.0 इंडिकेटर मी डेव्हलप केलेलं आहे. जी स्ट्रॅटेजीवरती मी ट्रेड करतो आहे, त्या स्ट्रॅटेजीवरती मी सर्वांना शिकवतो आहे. त्या स्ट्रॅटेजीवरती मी हे जे इंडिकेटर आहे ते काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. तर ते इंडिकेटरचं बघा काय आहे की हे इंडिकेटर फक्त VIP मेंबरसाठी मिळणार आहे. VIP मेंबरसाठी फक्त हे इंडिकेटर उपलब्ध असणार आहे. बाकीच्यांसाठी आपण हे इंडिकेटर जे आहे ते अलाव केलेलं नाही आहे. आणि VIP मेंबर जेव्हा तुम्ही VIP चॅनल आपलं जॉईन कराल त्यावेळेस तुम्हाला ते इंडिकेटरचा ॲक्सेस तुम्हाला मिळणार आहे. आता VIP ग्रुप कसा जॉईन करायचा आहे तर बघा, टेलिग्राम चॅनल तुम्हाला जॉईन करावं लागेल. त्यासाठी टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओच्या आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवले, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यामध्ये मी संपूर्ण जी प्रोसेस आहे की VIP चॅनल जे आहे आपलं कसं जॉईन करायचं आहे त्याची संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. तर बघा, एपेक्स हंटर लाईव्ह चेंज 3.0 जे इंडिकेटर आहे ते बेसिकली आता जेव्हा पण तुम्हाला ॲक्सेस मिळेल त्यावेळेस काय करायचं, सिम्पली इंडिकेटर सेक्शनमध्ये जायचे आणि इन्व्हाइट ओनली या ऑप्शनमध्ये जायचे. इन्व्हाइट ओनली ऑप्शनमध्ये गेल्यानंतर बघा, एपेक्स एच लाईव्ह चेंज 3.0 हे इंडिकेटर तुम्हाला तिथं दिसून येईल. त्या इंडिकेटरवर क्लिक केल्यानंतर असा समोर डायरेक्टली तुमच्या समोर असा चार्ट ओपन होणार आहे. ठीक आहे, हा चार्ट ओपन होणार. ह्याच्यामध्ये बघा आता रेट साईड्स आपल्याला दिसतं. एक रेट जे रेक्टँगल आहेत ते दिसतात आपल्याला. 3 रेक्टँगल दिसतात. त्याच्यासमोर लिहिलेलं बघा, सिल्वर झोन, त्यानंतर गोल्ड झोन, त्यानंतर प्रीमियम झोन, हे 3 झोन तुम्हाला लिहिलेले दिसतात. त्याच्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतो. दुसरं बघा, खाली जर बघायला गेलं तुम्हाला राईट हँड साईडला कॉर्नरला बघायचं काय दिसते तुम्हाला, मार्केट जे आहे त्याचा ट्रेंड कोणता चालू आहे ते तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे तुम्हाला ह्या साईडला दिसते कोपऱ्यामध्ये, राईट हँड साईड कोपऱ्यामध्ये मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे, कोणत्या टाईम फ्रेममध्ये कोणता ट्रेंड चालू आहे. 1 मिनिट म्हणलं तर न्यूट्रल आहे सध्या, 5 मिनिटला न्यूट्रल आहे, त्यानंतर 15 मिनिट, 30 मिनिट आणि 1 अवरला आपल्याला बेरीज दिसतो. ठीक आहे, तर तुम्हाला उजव्या साईडच्या कोपऱ्यामध्ये काय भेटणार आहे, ट्रेंड फिल्टर बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केट बुलिश आहे का बेरिश आहे तर तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, तर बघा, एपेक्स हंटर लाईव्ह चेंज 3.0 इंडिकेटर ह्याच्यामध्ये सिम्पल वे आहे, काही अवघड नाही इंडिकेटरमध्ये आणि ॲडव्हान्स एंट्री येतात. असं नाही की मार्केट निघून गेलं आणि तिथं एंट्री येणार आहे, असं नाही होणार आहे अजिबात. जेव्हा पण मार्केट तिथं जाण्याच्या आधी तुम्हाला कधी कधी तर 1-1 तास आधी एंट्री भेटून जाते तुम्हाला, कधी कधी 15 मिनटं, कधी कधी 10 मिनटं तुम्हाला आधी एंट्री मिळून जाते किंवा इथून आपल्याला बाईंगला बसायचं आहे. ठीक आहे, तर बघा आता खाली वरचा जो सेल होता तो ऑटोमॅटिकली खाली आहे. जसे जसे नवीन स्विंग बनतील तसे तसे आपल्याला काय होणार आहे, नवीन ट्रेड लेवल जे आहेत ते मिळत जाणार आहे. ठीक आहे, तर बघा, इंडिकेटर यूज करायच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की तिन्हीपैकी एक झोन तुम्हाला फक्त कन्फर्म करायचं आहे. तिन्हीपैकी काय करायचं आहे, एक झोन कन्फर्म करायचा आहे. तुम्हाला सिल्वर झोनला ट्रेड करायचं आहे, तुम्हाला गोल्ड झोनला ट्रेड करायचा आहे का तुम्हाला प्रीमियम झोनला ट्रेड करायचं आहे. ठीक आहे, तिन्ही झोनपैकी एकच झोन तुम्हाला चूज करायचा आहे आणि त्याच्यावरती ट्रेडिंग करायची. आता मी सिल्वर झोनला ट्रेड करतो तर मी सिल्वर झोनला ट्रेड करतो. ठीक आहे, आता जी मी एंट्री तुम्हाला सांगणार आहे की एंट्री कशी घ्यायची आणि त्याचं टार्गेट कुठपर्यंत ठेवायचं, तर ती जे सांगणार आहे ना ती प्रत्येक झोनला वर्क करणार आहे. भले मी सिल्वर झोनला करतो, मी त्याच्यासाठी जर यूज केलं तरी चालतं. गोल्ड झोनला तुम्ही जर करत असाल तर त्याच्यामध्ये जरी केलं, एंट्री जे सांगतोय तसं केलं तरी चालतं, किंवा प्रीमियम झोनला करायचं असेल तरी तसं केलं तरी चालून जातं. तर बघा, एंट्री कशा पद्धती करायची तुम्हाला सांगून देतो. एंट्रीचे 3 टाईप्स आहेत आपल्यामध्ये. ठीक आहे, सेपर सांगतोय, एकदम सेपर सांगतोय, काहीसुद्धा जास्त हे नाही करत आहे, फक्त एकदम सेफेस्ट वेमध्ये सांगतो की एंट्री कशी करायची. बघा, पहिली गोष्ट एंट्रीचा, आता बघा 5 मिनिट टाईम फ्रेम लावलेले आहे आणि मी काय करतो मी सांगतो माझं. मी सिल्वर झोनवर ट्रेड करतो, 2 ते 3 ट्रेड मी करतो, त्याच्यावरती ट्रेड नाही करत. ठीक आहे, बघा, सिल्वर झोनला ट्रेड करतोय मी, तर काय करायचं, सिम्पली सिल्वर झोनला जी लेवल आलेली आहे, आता बघा सिल्वर झोनला 4387 लेवल आले, तर ती मी काय केली, ड्रॉ केली. ठीक आहे, 4387 लेवल मी 5 मिनिट्समध्ये ड्रॉ केली सिल्वर झोनची. त्यानंतर काय केलं मी, 1 मिनिटमध्ये शिफ्ट झालो. आता जेव्हा पण कधी 4387च्या वरती 1 मिनिटमध्ये ग्रीन कॅन्डल, स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेस मी काय करणार आहे, मी बायची एंट्री तर करणार आहे. सिम्पल आहे. आता सिम्पल सेलसाठी जर आला सिग्नल, आता काय बघा की इथं ग्रीन दिसतंय, ग्रीन म्हणजे काय, इथं बायसाठी सिग्नल आलेला आहे. आता पहिली गोष्ट तुम्हाला सांगून देतो, जर तुम्ही इंडिकेटरमध्ये आला सेटिंगमध्ये आणि कीप लास्ट एन स्ट्रक्चर जर 2 ठेवलं, ठीक आहे, 2 ठेवलं, तर तुम्हाला वरची पण लेवल येईल. ठीक आहे, आता वरची लेवल आहे ती प्रिव्हियस स्विंगच्या जे सेल लेवल निघलेली होती ती वरची लेवल आहे, त्याच्यावरती वर्क नाही करायचं. ती लेवल काय होते की त्यानंतर व्हॅलिड राहत नाही. जी राईट हँड साईडला जी लेवल आहे
ती लेवल काय असते, लेटेस्ट असते. आता कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी काय करतो की तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही काय करा, कीप एन लास्ट टेक्स्चर आहे ना 1 ठेवा. मग जी लेटेस्ट लेवलची येईल बाईची ती तुम्हाला तुमच्यासमोर दिसेल, वरच्या वगैरे कोणते लेवल दिसणार नाही. ठीक आहे. तर आता बघा मी सिम्पली तुम्हाला दाखवण्यासाठी सेलला कशी एंट्री करायची सिम्पल 2 करतो. आता बघा सेलला एंट्री करायची मला, तर सेलची बघा लेवल काय आली होती आपल्याला 4448 आली होती. ठीक आहे. मग 4448 मी काय केली तर ड्रॉ केली आणि सिम्पली काय केलं 1 मिनिटमध्ये शिफ्ट झालो. आता 1 मिनिटमध्ये शिफ्ट झालो, ज्यावेळेस पण याच्या खाली काय होईल, एक कुठली कॅन्डल, रेड कॅन्डल, स्ट्रॉंग रेड कॅन्डल ज्यावेळेस ह्याच्या खाली क्लोज होईल त्या लेवलच्या खाली, त्यावेळेस काय करायचं आपल्याला तिथं सेल साईडसाठी एंट्री घ्यायची सिम्पल वेमध्ये. ठीक आहे. ज्यावेळेस पण ह्या झोनच्या खाली अशी रेड कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेस काय करायचं आपल्याला सेल साईडसाठी काय करायची, एंट्री करायची. आता हे प्रत्येक झोनला लागू होणार आहे, असं नाही की एकाच झोनला, प्रत्येक झोनला हे काय होणार आहे, लागू होणार आहे. भले तुम्ही मग गोल्ड झोनला ट्रेड करा, सिल्वर झोनला ट्रेड करा किंवा प्रीमियम झोनला ट्रेड करा, प्रत्येक झोनला काय होणार आहे तुम्हाला इथं तो जो रूल आहे 1 मिनिटचा तो लागू होणार. ठीक आहे. आता सिम्पली 15 मिनिटमध्ये बघा, जेवढे टाईम फ्रेम तुम्ही मोठी यूज कराल तेवढे टार्गेट्स तुम्हाला मोठे बघायला मिळतील. मी सेफ वे सांगतोय तुम्हाला एंट्री कशी करायची. ठीक आहे. आता 15 मिनिटमध्ये आलो. 15 मिनिटमध्ये सिम्पल बघा खाली जर मी गेलो तर 4300ला एक आपल्या लेवल आले. ठीक आहे. गोल्डला तिथं मी काय केली, ड्रॉ केली. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, 15 मिनिटमध्ये 1 मिनिटामध्ये जायचं का नाही जायचं, काय करायचं 5 मिनिटमध्ये यायचं. 5 मिनिटमध्ये आलं की जेव्हा पण कधी याच्यावरती ठीक आहे एक ग्रीन कॅन्डल क्लोज होईल. ठीक आहे. ग्रीन कॅन्डल क्लोज होईल 5 मिनिटमध्ये. 15 मिनिटामध्ये मी लेवल ड्रॉ केली आणि 5 मिनिटामध्ये शिफ्ट झालो. आणि जेव्हा पण कधी 4300च्या वरती एक ग्रीन कॅन्डल क्लोज होईल त्यावेळेस मी काय करणार आहे, बाय साईडला एंट्री करणार आहे. आणि सिम्पल 15 मिनिटला जर सेलचं बघायला गेलो तर 15 मिनिटमध्ये शिफ्ट झालो. सेलची लेवल जी आहे ती बघा, आता सेलची लेवल कुठं आहे बघा 4483ची आहे, ती ड्रॉ करतो मी. ठीक आहे. ती ड्रॉ केली आणि 5 मिनिटमध्ये शिफ्ट झालो. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, जेव्हा पण कधी याच्या खाली ह्या लेवलच्या खाली काय होईल, एक रेड कॅन्डल क्लोज होईल. ठीक आहे. रेड कॅन्डल जेव्हा पण कधी क्लोज होईल त्यावेळेस काय करायचं आपल्याला इथं सेल साईडची एंट्री करायची. सिम्पल आहे. आता 30 मिनिट्समध्ये गेलो आपण. 30 मिनिट्समध्ये गेल्यानंतर पण तुम्ही 5 मिनिटामधलेच एंट्री करायची. तुम्ही 1 अवरमध्ये जरी गेला तरी 5 मिनिटामध्येच करायची. 4 अवरमध्ये गेला तरी 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरतीच एंट्री करायची. ठीक आहे. मोठी टाईम फ्रेम जरी घेतली तरीसुद्धा 5 मिनिटावरच काम करायचं, त्याच्या खाली जायचं नाही. आणि 5 मिनिटामध्ये जर काम करत असाल तुम्ही तर काय करायचं, इथं 1 मिनिटामध्ये 1 मिनिटामध्ये आपल्याला इथं काम करायचं. ठीक आहे. सिम्पल आहे, काही अवघड नाही इंडिकेटर यूज करायचं. आता दुसरा वे सांगतो तुम्हाला, दुसरा वे. ठीक आहे. दुसऱ्या वे काय बघा की आता बघा 5 मिनिटमध्ये एक लेवल निघलेली आपली, कुठली निघलेली आहे 4387 लेवल निघलेली आहे, ती मी सिम्पली ड्रॉ केली. आता 4387 जी लेवल आहे तिथून 30 ते 40 पीप, 30 ते 40 पीप काय करायचे आपल्याला बफर एंट्री घ्यायची. ठीक आहे. म्हणजे 4387 पासून 30 ते 40 पीप काय करायची, बफर एंट्री घ्यायची. ठीक आहे. ह्याने काय होतं की SL जो आहे आपला तो हिट होत नाही. ह्याच्या काय करायचं आहे, 30 ते 40 पीप फक्त बफर एंट्री घ्यायची बायसाठी. जेव्हा पण तिथं हिट होईल तिथून काय करायचं आपल्याला 40 ते 50 पिपचाच SL ठेवायचा आहे. आणि जे टार्गेट जे आहे, टार्गेटचा विषय काय असतो, जो पण पहिला रेजिस्टन्स आहे 5 मिनिटमध्ये, पहिला जो रेजिस्टन्स आहे, एक्झाम्पल तुमची एंट्री झाली बघा इथं 4383ला एंट्री झाली. ठीक आहे. तिथून तुमचं जे पहिलं टार्गेट आहे तो पहिला असतं, तो कोणता असतो आपला, जो रेजिस्टन्स आहे पहिला रेजिस्टन्स बघा, हा एक रेजिस्टन्स आपला. ठीक आहे. तर हा रेजिस्टन्स झोनपर्यंत तुमचं टार्गेट असतं. मग टार्गेट किती झाले, इथून इथपर्यंत जर टार्गेट बघायला गेलं तर 140 पिपचं टार्गेट झालं. पहिला रेजिस्टन्स ते काय करायचं, पहिला आपलं टार्गेट पकडायचं. दुसरा रेजिस्टन्स दुसरं टार्गेट पकडायचं. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही टार्गेट तुम्ही काय करू शकता, तिथं काढू शकता. ठीक आहे. आता बघा तिसरा वे सांग. आता हे सेम सेल साईडला पण सेम काय करायचं आपल्याला, सेल साईडला पण करायचं. ज्यावेळेस पण सेलचा, आता इथं कीप लास्ट स्ट्रक्चर 2 ठेवतो. आता बघा सेलला 5 मिनिटमध्ये काय झालं होतं, आपल्याला 4448ची लेवल आली होती. तिथून पण काय करायचं आपल्याला 30 ते 40 पीप काय करायची, वरती एंट्री करायची. ठीक आहे. 30 ते 40 पीप. ठीक आहे. 40 पीप एंट्री घ्यायची आपल्याला. आणि जो लेटेस्ट सपोर्ट असेल
तिथपर्यंत आपलं पहिलं टार्गेट असणार आहे. त्यानंतर दुसरा लेटेस्ट सपोर्ट असतो तिथपर्यंत दुसरं टार्गेट असणार आहे. किंवा जर खाली एखादी बायची लेवल आली तर तिथपर्यंत तुम्हाला काय करायचं, तो ट्रेड होल्ड करायचा आहे. ठीक आहे, तुम्ही स्टॉप लॉस ट्रेलिंग करून मस्तपैकी होल्ड करू शकता. नसेल तर तुम्ही एक स्वतःचं टार्गेट ठेवा की मला 100 पीप इनफ झाले, 1:2 जे टार्गेट आहे मला इनफ झालं प्रॉफिट, तर तुम्ही तेवढं करू शकता. नाहीतर मग तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेलिंग केलं तर मोठे मोठे टार्गेट्स तुम्हाला काय होतील, बघायला मिळतील. ठीक आहे, बघा आता सेम झालं, दोन्हीकडे पण सेम करायचं आहे. 15 मिनिटमध्ये गेला तर एक 80 ते 100 पिप्स तुम्हाला बफर एंट्री घ्यायची 15 मिनिटामध्ये. आता मी 15 मिनिटामध्ये आलो, सेफेस्ट सांगतो, एकदम सेफ वेमध्ये. ठीक आहे, 15 मिनिटामध्ये आलो, 4483 आहे, तर तिथून मी काय करणार आहे, 80 ते 100 पिप्स. ठीक आहे, 100 पिप आपण काय करणार तिथं बफर एंट्री घेणार त्या एंट्रीपासून. तिथून पण आपला जो पहिला सपोर्ट असेल बघा, हा एक पहिला सपोर्ट आहे आपला, हा वाला. ठीक आहे, ह्या सपोर्टपर्यंत आपलं पहिलं टार्गेट झालं. त्यानंतर दुसरा सपोर्ट खालचा आहे तर तिथपर्यंत दुसरा सपोर्ट खालचा आहे तर तिथपर्यंत आपलं दुसरं टार्गेट झालं. ठीक आहे, तर 15 मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 100 पिप्सवरती बफर एंट्री करायची. 30 मिनिट्समध्ये गेला तर थोडंसं आणखीन वाढवायचं, 150 ते 180 ते 200 पिपवरती 30 मिनिट्समध्ये एंट्री करायची. ठीक आहे, बफर एंट्री करायची आपल्याला. याने काय होणार आहे की सेफेस्ट वेमध्ये सांगतोय, एंट्री डायरेक्टली घेतली तरी चालवून जाते. सेफ वेमध्ये भरपूर ट्रेड मिस होतात पण एकदम सेफ होते. स्टॉप लॉस हिट होण्याचे चान्सेस कमी असतात. आपण मोठे स्टॉप लॉस फॉलो करायला लावत नाही, पण फक्त 50 पिप्सचे 40 ते 50 पिप्सचे स्टॉप लॉस फक्त आपल्याला काय करायचे, फॉलो करायचे. सेफेस्ट वे सांगतो. दुसरा वे बघा आपल्याला काय आहे की रिटेस कसं असतं बघा, तुम्हाला सांगतो. आता एक्झाम्पल पकडून चला, तिथं बायची लेवल आलेली. ठीक आहे, ही बाय ट्रिगर नाही झाली अजून. ठीक आहे, बायची लेवल इथं आलेली, इथं जेव्हा मार्केट इथं आलं होतं ना, इथून वरती गेलं ना, त्यावेळेसच बायची लेवल आली. ही अजून ट्रिगर नाही झालेली. ठीक आहे, जेव्हा पण आता मार्केट काय करेल बघा, खाली येईल खाली. ठीक आहे, इथून असं खाली येईल आणि नंतर वरती जाईल. वरती गेल्यानंतर पुन्हा रिटर्न 4387ला आलं की त्यावेळेस मग तुम्हाला काय करायची, एंट्री करायची. ह्याला काय म्हणतात, रिटेस एंट्री. रिटेस कुठं करणार आहे, आपली जी सिल्वर झोन आहे त्याला रिटेस करणार आहे. ठीक आहे, जर आता समजा गोल्ड झोन आहे, गोल्ड झोनला पण सेम, वरती जाईल, खाली येईल मार्केट, वरती जाईल, त्यानंतर मग रिटेसला काय करायचं, आपल्याला एंट्री करायची. प्रीमियम झोनला पण सेम, जेव्हा पण मार्केट खाली येईल त्यावेळेस मग वरती जाईल, त्यानंतर मग इथं आल्यानंतर 4361ला मग तुम्ही इथं एंट्री करू शकता. सेम करायचं आहे. एंट्री तुम्हाला तिन्ही पण सांगितल्यात कशा करायच्या आहेत आणि सेम झोन पण सांगितलं कुठल्या झोनला कशी कशी एंट्री करायची. ते सिम्पल एका तिन्ही झोनला ह्या तिन्ही एंट्री अप्लाय होतात. त्यामुळं काय काळजी करायची गरज नाही की वेगळ्या झोनला काय वेगळं करायला लागते का, काय नाही, असं काय नाही. फक्त काय करायचं, तुम्ही एक झोन आहे तो चूज करा. तुम्हाला जेव्हा इंडिकेटरचा ॲक्सेस मिळेल त्यावेळेस तुम्ही 1 आठवडा 2 आठवडा ॲनालिस्ट करा. सिल्वर झोनला किती ट्रेड मिळतात मला, सिल्वर झोनला किती ॲक्युरेसी निघते मला, गोल्ड झोनला किती ट्रेड मिळतात त्याची पण ॲक्युरेसी चेक करा. त्यानंतर प्रीमियम झोनला किती ट्रेड मिळतात त्याचे पण ॲक्युरेसी चेक करा. 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट्स बघा एकदा जे ट्रेड किती मिळतात ते आपल्याला काय मिळतात. 1 मिनिटमध्ये आपल्याला ट्रेड किती मिळतात ते एकदा चेक करा. सर्व गोष्टी चेक केल्यानंतर, ॲनालिस्ट केल्यानंतर तुम्ही काय करू शकता, बिंदासपणे मग तुम्ही रिअल मनीवरती ट्रेड करू शकता बिंदासपणे. ठीक आहे, जी स्ट्रॅटर्जी मी फॉलो करतो, मी जे शिकवतोय मुलांना माझ्या, मी स्टुडंट जे आहेत माझे त्यांना मी शिकवतोय जी स्ट्रॅटर्जी, त्याच्यावरती इंडिकेटर डेव्हलप केलेलं आहे आणि त्यांना जे रूल सांगितले तेच रूल मी तुम्हाला सांगतोय की एंट्री कशी करायची ते. ठीक आहे, एकदम इजिएस्ट वे झाला. काय होतं की काय काय जणांना समजत नाही की स्विंग कसा कॅल्क्युलेट करायचा, सपोर्ट कोणता पकडायचा आहे, रेजिस्टन्स कोणता पकडायचा आहे, तर सगळं कन्फ्युजन मी दूर केलेलं आहे या इंडिकेटरमधून. त्यामुळे तुम्हाला सगळं सिम्पल होणार आहे या वेमध्ये. ठीक आहे, तर इंडिकेटर बघा असं सेमली यूज करायचं तुम्हाला. टाईम फ्रेममध्ये सांगितले 5 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये जर काम करत असाल तर 1 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही कॅन्डल क्लोजवरती एंट्री करू शकता. सेलसाठी रेड कॅन्डल क्लोज झाल्यानंतर, बायसाठी ग्रीन कॅन्डल क्लोज झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, वर्क करू शकता. तर बघा एपेक्स सेंटर लाईफ चेंज 3.0 जे इंडिकेटर आहे ते स्पेशली मी फक्त VIP मेंबरसाठी डेव्हलप केलेलं आहे. मी बाहेर कोणाला इंडिकेटर देणार नाही. सेल करायचा सध्या तर प्लॅन नाही आहे माझा, कारण जेवढं आधी बघायचं आहे मला की बाबा किती लोकांना याचा फायदा होतो, काय होतं, त्यानंतर मग आपण तर पुढचा प्लॅन करणार आहोत. तर सध्या तरी आपण सेल करायचा काही विचार नाही करत आहे. जर तुम्हाला इंडिकेटर पाहिलं असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे, VIP ग्रुप जॉईन करायला लागेल. VIP ग्रुप कसा जॉईन करायचा आहे त्याची संपूर्ण डिटेल्स आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवली, तिथे जाऊन करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तर आता इंडिकेटरमध्ये जर पुढे जाऊन अजून काय मला डेव्हलप करायचं आलं की एंट्री पॉईंट असेल की एंट्री इथं घ्या, टार्गेट इथपर्यंत असतील, एसेल तुमचा इथपर्यंत असेल, तर ते सुद्धा मी डेव्हलप करेल फ्युचरमध्ये हळूहळू. आता एक स्टेप पूर्ण झालेली आपली. आता जे इंडिकेटर आहे मी महिना, 2 महिने, 3 महिने गेले माझे ह्याच्यामध्येच इंडिकेटरमध्ये भरपूर टाईम गेला की हे पूर्ण सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते एकत्र आणण्यासाठी भरपूर टाईम लागला मला समजून हे करण्यासाठी. तर अजून पण आपण डेव्हलप करूया. ह्याच्यामध्ये एंट्री असेल,
एस एल कुठं ठेवायचं आहे त्याचं पण देईल मी ह्याच्यामध्ये. टार्गेट कुठपर्यंत ठेवायचं आहे त्याचं पण चार्टवरतीच तुम्हाला दिसून जाईल. तर सर्व गोष्टी तुम्हाला मी इंडिकेटरमध्ये सामील करून ॲड करून दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ट्रेंड फिल्टर असेल की बुलिश चालू आहे की बेरीज चालू आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बिंदासपणे सेलची लेवल आली एखादी तर तुम्ही सेलमध्ये ट्रेड करू शकता. फक्त मेजॉरिटी बघायची 15 मिनिट, 30 मिनिट आणि 1 आवरला बघा आता बेरीज दिसते. मेजॉरिटी 3 हायची झाली तर काय करायचं, ह्या केसमध्ये आपल्याला सेलसाठीच बसायचं, बायचा प्लॅन लगेच नाही करायचा. आणि जर मेजॉरिटी बायची जास्त असेल तर तुम्ही बायसाठी बुलिशसाठी असेल मेजॉरिटी जास्त ह्या टाईम फ्रेममध्ये, इथं कोपऱ्यामध्ये दिसते तुम्हाला. इथं जर तुम्हाला दिसत असेल की बाबा 3 ठिकाणी बुलिश दिसते आणि 2 ठिकाणी बेरीज दिसते तर तुम्ही बुलिश बायसाठी बसू शकता. ठीक आहे, एकदम इझिएस्ट वेमध्ये केले. अजून पण पुढं अजून जेवढं मला समजत जाईल की हे करायचं ते करायचं तसं तसं मी ॲड करत जाईल आणि ॲटोमॅटिकली जी अपडेट आहे ती तुम्हाला इंडिकेटरमध्ये मिळून जाईल. तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून पण ठेवली. आणि चॅनलवर नवीन जर आला असाल तुम्ही तर आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. पुढं पण आणखी भरपूर आपण अपडेट्स आणणार आहोत. आपलं EA लॉन्च होणार आहे लवकरच. जे अल्गो ट्रेडिंगचं जो बॉट बनवला आहे तो पण आपला लवकर लॉन्च होणार आहे. त्याबद्दलची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती देणार आहे. ठीक आहे, तर बघा इंडिकेटरसाठी कसं यूज करायचं काय करायचं तुम्हाला मी सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. बाकी सर्व डिटेल्स जे आहेत VIP ग्रुपच्या ती मी टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे.